नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय राज्यशास्त्र, प्रकरण 4 संयुक्त राष्ट्रे। आज आपल्याला संयुक्त राष्ट्रे या प्रकरणाचा अभ्यास अगदी सविस्तर आणि व्यवस्थित स्वाध्यायाच्या माध्यमातून करायचा आहे। तसेच स्वाध्यायाच्या शेवटी तुम्हाला गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? पर्याय अ अमेरिका, ब रशिया, क जर्मनी, ड चीन। उत्तर आहे पर्याय क्रमांक क जर्मनी। जर्मनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही। दुसरं विधान, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था। पर्याय अ युनिसेफ, ब युनेस्को, क विश्वस्त मंडळ, ड रेड क्रॉस। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ युनिसेफ। भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे। तिसरं विधान, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या। पर्याय अ 190, ब 193, क 198, ड 199। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 193। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या आहे 193। अशा प्रकारे प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिला प्रश्न, आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे। उत्तर, हे विधान बरोबर आहे। तर हे विधान बरोबर असण्याची कारणे बघा। जगातील सर्व देश आमसभेचे सभासद असतात। हे सर्व प्रतिनिधी आमसभेच्या अधिवेशनात पर्यावरण, निशस्त्रीकरण अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करतात। निर्णय बहुमताने घेतला जातो। सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे। दुसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो। उत्तर, हे विधान चूक आहे। हे विधान चूक असण्यामागची कारणे पुढीलप्रमाणे, जगातील सर्व सार्वभौम राष्ट्रे संयुक्त राष्ट्राचे सभासद आहेत। ही राष्ट्रे आमसभेची सभासद असतात। देश श्रीमंत असो की गरीब, छोटा असो की मोठा, सर्व सभासद राष्ट्रांचे आमसभेतील स्थान व दर्जा समान असतो। सभासद राष्ट्राला प्रत्येकी एक मत असते, म्हणून संयुक्त राष्ट्रामधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो। विधानामध्ये सांगितलं आहे की सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो, म्हणून हे विधान चूक आहे। तिसरा प्रश्न, चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो। उत्तर, हे विधान चूक आहे, कारण चीन हे सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य राष्ट्र आहे। सुरक्षा परिषदेतील कायम सदस्य असणाऱ्या 5 राष्ट्रांना नकाराधिकार आहे। नकाराधिकार असणाऱ्या एका राष्ट्राने जरी हा अधिकार वापरला तरी तो ठराव मंजूर होऊ शकत नाही, म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत या अधिकाराचा वापर केल्यास ठराव संमत होऊ शकणार नाही। चौथा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे।
उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेविषयीच्या ज्या परिषदा झाल्या त्यात भारत सहभागी होता. निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे विविध प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत भारताने आपले सैन्य पाठवले आहे. अशा रीतीने भारताने सुरुवातीपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसरा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा, हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे नकाराधिकार. उत्तर, एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर सुरक्षा परिषदेतील स्थायी राष्ट्रांना नकार देण्याच्या अधिकाराला नकाराधिकार असे म्हणतात. सुरक्षा परिषदेत एखाद्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य व किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार आवश्यक असते. परंतु कायम सदस्यापैकी एका सदस्याने जरी हा नकाराधिकार वापरून विरोधी मत दिले तरी तो निर्णय अमान्य होतो. अशा प्रकारे नकाराधिकार यावर संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे युनिसेफ. उत्तर, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात बालकाच्या विकासासाठी निधी उभारण्यासाठी युनिसेफ ही संयुक्त राष्ट्राची एक संलग्न शाखा 1946 साली स्थापन करण्यात आली. लहान मुलांना सकस आहार व आरोग्यसेवा पुरवण्याचे काम युनिसेफ करते. बालकुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अविकसित देशात कार्यशाळाही आयोजित करते. न्यूयॉर्क येथे युनिसेफचे मुख्य कार्यालय आहे. अशा प्रकारे युनिसेफ यावर संकल्पना स्पष्ट करून प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे. प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. उत्तर, दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्याने ही हानी अधिकच वाढली. अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत. ही सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे, असा विचार सर्वच राष्ट्रे करू लागली. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघासारखी एक यंत्रणा निर्माण झाली पाहिजे. या विचारातून दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, संयुक्त राष्ट्रांची शांती सेना संघर्षग्रस्त भागात पुढील भूमिका बजावते. संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते, शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते, शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते, सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करते. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणकोणत्या भूमिका बजावतात ते लिहिता येते. तिसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. उत्तर, संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेची पुढील उद्दिष्टे आहेत. 1. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे. 2. राष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आर्थिक सहकार्य वाढवणे, जेणेकरून त्यामुळे संयुक्त राष्ट्र एकत्र येतील. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहिता येतात. आणि प्रश्न चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 5,
दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखाविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये शाखा लिहून दिली आहे, त्या शाखांचे सदस्य संख्या आणि कार्य लिहायचे आहे. जी शाखा आहे त्यामध्ये किती सदस्य आहे आणि त्यांचे कार्य काय काय आहेत ते लिहून आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. तर उत्तर, व्यवस्थित तक्ता बनवायचा आहे. त्यामध्ये पहिली शाखा आहे आमसभा. आमसभा या शाखेची सदस्य संख्या आहे. प्रत्येक सदस्य राष्ट्राचे 5 प्रतिनिधी, मत मात्र एकच देता येते. 193 देश सदस्य आहेत आणि त्यांची कार्य पर्यावरण, वंशभेद इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नावर आमसभेत चर्चा करून ठराव संमत केले जातात. 2. सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्यांची निवड करणे. 3. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करणे. संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे. अशा प्रकारे आपल्याला आमसभा या शाखेची सदस्य संख्या आणि त्यांचे कार्य लिहिता येतात. दुसरी शाखा आहे सुरक्षा समिती. सुरक्षा समिती यांची सदस्य संख्या बघा, 5 स्थायी व 10 अस्थायी असे एकूण 15 सदस्य. तर त्यांची कार्य आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, शस्त्रास्त्र नियंत्रणासाठी योजना तयार करणे, आमसभेच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश व संयुक्त राष्ट्रांचे महासचिव यांची निवड करणे. अशा प्रकारे सुरक्षा समिती या शाखेची सदस्य संख्या आणि कार्य लिहिता येतात. तिसरी शाखा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय याची सदस्य संख्या आहे 15 न्यायाधीश. कार्य आहेत सदस्य देशामधील तंटे सोडवणे, तंटे म्हणजे भांडणं सोडवणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा योग्य अर्थ लावणे, संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा किंवा संलग्न संस्थांना कायद्याशी संबंधित प्रश्नावर सल्ला देणे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय न्यायालय यांची सदस्य संख्या आणि कार्य लिहिता येतात. चौथी शाखा आहे आर्थिक व सामाजिक परिषद. सदस्य संख्या आहे 54 सदस्य आणि त्यांची कार्य आहेत दारिद्र्य, बेरोजगारी, आर्थिक व सामाजिक विषमता अशा प्रश्नांवर चर्चा करणे व उपाययोजना सुचवणे, स्त्रियांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, मानवी हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, जागतिक व्यापार, आरोग्यविषयक समस्या अशा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक व शैक्षणिक सहकार्य निर्माण करणे, संयुक्त राष्ट्रांच्या संलग्न संघटनांच्या कामात सुसूत्रता व समन्वय राखणे. अशा प्रकारे आर्थिक व सामाजिक परिषद या शाखेची सदस्य संख्या आणि कार्य लिहून संयुक्त राष्ट्रांच्या घटक शाखांविषयी माहिती देणारा तक्ता या ठिकाणी पूर्ण केला आहे. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. खाली कालरेषा दिली आहे, त्यामध्ये 1941, 1944, 1945 असे कालखंड लिहून दिला आहे. त्यामध्ये आपल्याला संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम पूर्ण करायचा आहे. तर 1941 साली काय झालं आहे, तर अटलांटिक करार झाला. 1944 साली आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर चर्चा झाली आणि 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेचा कालक्रम कालरेषेवर दाखवता येतो. तिसरा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्ष तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रे लिहून दिलं आहे, त्याखाली मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. त्याच्या आपल्याला मुख्य घटक शाखा आणि संलग्न संस्था लिहायच्या आहेत. तर मुख्य घटक शाखा आहेत आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय. आणि संलग्न संस्था आहेत आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, अन्न व शेती संघटना, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी,
संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील दिलेला वृक्ष तक्ता पूर्ण करता येतो. आणि प्रश्न 5वा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण करून स्वाध्यायसुद्धा पूर्ण झाला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठामधील प्रश्न आहे, रिकामी जागा भरा. रिकामी जागा हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 1 10 जानेवारी, 2 8 मार्च, 3 24 ऑक्टोबर, 4 31 डिसेंबर. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शक्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.